आपण बघणार आहोत 18 जानेवारीचा आई आणि बाबा रिटायर होणार आहेत याचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा सगळ्यांना समजवते की आपण सगळ्यांनी शमिकाला जपायला हवं. तिला एकटं वाटणार नाही, तिला आईबाबांची आठवण येणार नाही, असं तिच्या मनात कधीच येणार नाही. ही जबाबदारी आता आपली आहे. शमिकासुद्धा आपल्या घरातली एक सदस्य आहे. हे घर जसं तुमचं आहे तसं तिचं सुद्धा आहे. तेव्हा सीमा मनात बोलते, असे रोज वाटेकडे उभं राहिले तर 100 तुकडे पडतील या घराचे. तेव्हा सीमा मनात बोलते, ते काय नाही, आता हक्काची बोलायची वेळ आली आहे. व यशवंत बोलतो, बरोबर बोलते शुभा. आणि शमिका, तू घरात राहायला आली असं आम्हाला आवडलं नाही, असं का वाटतंय तुला बेटा? मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाच्या घराची दारं येणाऱ्यासाठी सतत उघडी असतात. गावातून शिक्षणासाठी, उपचारासाठी अशी कितीतरी माणसं हक्काने या घरात राहिली आहेत. विचार तुझ्या शुभा मावशीला. तू तर आमची भाची आहेस, तुझा आम्हाला त्रास कसा होईल शमिका? आणि तसं जर तुला वाटलं असेल तर प्लीज सॉरी बेटा. तेव्हा शमिका बोलते, काका प्लीज तुम्ही नका ना सॉरी बोलू. तेव्हा शुभा शमिकाला हात लावते आणि बोलते, शमू आता असं परत नाही ना वागणार वेड्यासारखं. हे घर तुझं आहे आणि तुला सोडून जायची काहीच गरज नाही आहे. हे मनावर कोरून ठेव बेटा. तेवढ्यात सीमा बोलते, हे काय बोलताय तुम्ही? हे घर तिचंही आहे. अहो, येणाऱ्या प्रत्येकाला जर तुम्ही असं घरात घेत बसलास, हिस्सा दिला ना, तर एक दिवस आपण रोडवर येऊ. तेव्हा समीर बोलतो, सीमा. तेव्हा सीमा बोलते, काय खरं तेच बोलते आई, या घरावर मला मान्य आहे तुमचं नाव आहे, आम्ही सुद्धा या घरात राहतो, मग आमचा हक्क नाही आहे का? तेव्हा शुभा बोलते, सीमा मला मान्य आहे, दाराच्या पाठीवर यांचं नाव आहे, माझं नाव आहे, तरी पण हे घर अख्ख्या कुटुंबाचं आहे असं मानते मी. तेव्हा सीमा बोलते, मग आमचा हक्क आणि हिचा हक्क सारखा आहे. ही बघा आई, तुम्हाला ह्या घरात तिला ठेवायचं आहे तर बिंदास ठेवून घ्या, पण ह्या घरावर तिचा हक्क आहे हे तिच्या डोक्यात घालू नका, नाहीतर हे पुढे जाऊन आपल्याला जड जाईल. समीर बोलतो, तू काय बोलतेस ते तुला कळतंय का? तेव्हा शंभू बोलते, बरोबर बोलते वहिनी. शमू बोलते, मावशी तुम्हाला कितीही सांगितलंस तरी मला माहिती आहे हे घर माझं नाही आहे. तेव्हा मकरंद बोलतो, शमू. तेव्हा शुभा बोलते, असं नाही शमिका, विश्वास ठेव माझ्यावर, हे घर तुझं आहे. का सांगू, आम्ही हे घर जेव्हा बांधायला घेतलं ना तेव्हा आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. यांच्या पगारातून काटकसर करत पै करून आम्ही पैसे साठवले. घराचा पाया घातला गेला होता, भिंती उभ्या राहिल्या होत्या. आणि तेव्हा समीर खूप आजारी पडला होता, त्याला कावीळ झाली होती, त्याच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला. अहो तुम्हाला आठवतंय ना? तेव्हा यशवंत बोलतो, भिंती अर्ध्या बांधून झाल्या होत्या, बाकीचं बांधायला थोडाफारही पैसा उरला नव्हता. घराचं लोन काढलं गेलं होतं, बँकेतून लोनही मिळत नव्हतं. तेव्हा आमच्या मदतीला कोण धावून आले माहिती आहे? तुझे आई बाबा. तेव्हा शमू बोलते, रिअली? तेव्हा ते दोघं नुकतेच अमेरिकेहून आले होते, त्यांच्या गाठीशी पैसे होते. ताईंना आणि भाऊजींना खूप आनंद झाला होता की आम्ही घर बांधतोय म्हणून. हे जे छप्पर दिसतंय ना डोक्यावरचं, हे ताई आणि भाऊजीच्या 20,000तून आम्ही बांधलंय. तेव्हा शमू बोलते, ओन्ली 20,000? तेव्हा शुभा हसते आणि बोलते, अगं वेडाबाई, तेव्हाचे 20,000 म्हणजे आत्ताचे 20 लाख. या ज्या भिंती उभ्या आहेत ना, या भिंतीतल्या प्रत्येक 4 विटा माझ्या ताई आणि भाऊजींच्या आहेत. म्हणून शमिका, इथे राहण्यात संकोच वाटण्यासारखं काही नाही आहे, उलट तू या घरात हक्काने राहिलं पाहिजे. तेव्हा स्वीटी बोलते, देखो शमिका, ये अब घर तुम्हारा भी है, तो कभी भी कोई भी पाऊल उठाने से पहिले तुम मुझसे खुलकर बात करो, ठीक आहे? तेव्हा शुभा बोलते, शमू आता मला वचन दे, पुन्हा हे घर सोडून जाण्याचा कुठलाही प्रयास तू करणार नाहीस, प्रॉमिस दे. तेव्हा शमू प्रॉमिस करते. इकडे सीमा बेडरूममध्ये स्वतःच्याच गालात मारून घेत असते आणि बोलते, झालं समाधान. त्या आश्रित मुलीच्या समोर घेतला अपमान करून. अगं सीमा, तुला कधी कळणार आहे, या घरात तुझी काहीच किंमत नाही आहे. तू स्वतःला घरात मोठी सून समजतेस, पण ती काल आलेली मुलगी आज या घराची मालकीन झाली सुद्धा. तू ना अपमान सहन करत राहा, तुझा पगार बंद झाला तरीसुद्धा तू घरात काही बोलायचं नाहीस. बाहेर येणारे लोक आपल्या घरावरती हक्क दाखवायला लागली तरीसुद्धा तू काही बोलायचं नाहीस. परत सीमा गालात मारते, बोलशील कोणासमोर काही बोलशील? तेवढ्यात समीर येतो आणि तिचे हात पकडतो आणि बोलतो, सीमा काय करतेस तू हे? तेव्हा सीमा बोलते, स्वतःला शिक्षा करून घेते. तेव्हा समीर बोलतो, कशाची? तेव्हा सीमा बोलते, पाहिलंच ना तू, मी जरा काही बोलले तरी आई सगळ्यांसमोर माझा अपमान करतात, सगळ्यांसमोर मला काहीही बोलतात, तरी मी निर्लज्जसारखी ऐकून घेते, म्हणून मी स्वतःला शिक्षा करते की पुढच्या वेळेस माझे लक्षात राहावं. परत सीमा गालात मारते. तेव्हा समीर परत तिचे हात पकडतो, काय वेडेपणा चाललाय? तेव्हा सीमा बोलते, हो वेडीच आहे मी, दरवेळी मी माझ्या संसाराच्या, माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलीचा विचार करते, माझ्या फ्युचरचा विचार करते, कारण हे घर आपलं सोडून सगळ्यांचं आहे. तेव्हा समीर बोलतो, का पण आई असं काही म्हणालीच नाही ना, आणि तू प्लीज जरा शांत हो, सानू झोपली, ती मुलगी आहे ना आपली. तेव्हा सीमा बोलते, मी सोडून सगळेच झोपले घरात, माहिती आहे का, एक एक करून सगळे माणसं घरात येतील आणि आपल्याला बाहेर जावं लागेल. पण मला स्वतःचं घर हवं होतं, जिथे आपल्या नावाची पाटी असेल, जिथे सगळ्या गोष्टी माझ्या मर्जीने चालतील, कोणी यायचं कोणी नाही, कोणी जायचं कोणी राहायचं हे फक्त मी ठरवणार. परत या घरात ना
कोणाला माझं ऐकायचंच नाही. तुला तर श्रावण बाळ बनून राहायचं होतं. जर तुला त्यांचंच पदर धरून राहायचं होतं तर माझ्याशी लग्न का केलंस? समीर बोलतो, सीमा तू काय बोलतीस? तेवढ्यात सानू उठते आणि बोलते, बाबा आईला काय झालंय? तेव्हा सीमा बोलते, माझं ना नशीबच फुटकं आहे. मी या घरात लग्न करून आली आणि तनतन करत निघून जाते. तेव्हा समीर सानूकडे जातो आणि बोलतो, काही नाही बाळा, काही नाही, आणि तिला झोपी घालवतो. इकडे मकरंदला झोप येत नसते. त्याला स्वीटीचे जे बाबा बोलतात ते सगळं आठवत असतं. तेव्हा मकरंद स्वीटीकडे बघतो आणि उठून बसतो. तेव्हा मकरंद स्वीटीच्या फोनकडे बघतो आणि बोलतो, सुदीत कोण असेल हा? सुदीत एकदा बघू का स्वीटीच्या फोनमध्ये त्याचा नंबर किंवा काही असेल तर? एकदा बघू का फोन? डोक्यातला भुगा तरी निघून जाईल. तेव्हा मकरंद स्वीटीचा फोन घेतो आणि फोन बघणार तेवढ्यात स्वीटीला जाग येते. मकरंद पटकन गडबड करून फोन ठेवतो. स्वीटी उठते आणि बोलते, मकरंद सोय नाही अभी तक? तेव्हा मकरंद बोलतो, नाही अगं झोप नाही लागत आहे, तू झोप. तेव्हा स्वीटी बोलते, क्यों, क्या हुआ? तेव्हा स्वीटी बोलते, शमिका के बारे में सोच रहे हो? तेव्हा स्वीटी बोलते, तो पिताजी ने कुछ कहा? तेव्हा मकरंद बोलतो, नाही काहीच नाही, तू झोप ना. तेव्हा स्वीटी मकरंदच्या पायाजवळ फोन बघते आणि बोलते, वो मेरा फोन आहे? तेव्हा मकरंद बोलतो, हो हा तुझाच फोन आहे. अगं ते मी सायलेंटवर ठेवायला घेतला होता, तुझा फोन धर. लगेच स्वीटी बोलते, सायलेंट पर क्यों? तेव्हा मकरंद बोलतो, अगं असं अचानक तुझा फोन वाजायला नको ना रात्री, म्हणून. इतनी रात गए मुझे कॉल कौन करेगा विक्रम? इतनी रात तक मुझे कॉल कौन करेगा मकरंद? तेव्हा मकरंद बोलतो, क्या पता अचानक अलार्म वगैरे वाजला तर झोप मोड होईल ना. तेव्हा मकरंद बोलतो, तू झोप, मी झोपायचा प्रयत्न करतो, ओके? मकरंद तोंड दुसऱ्या साईडला करून झोपून घेतो. तेव्हा स्वीटी मनात बोलते, क्या चल रहा होगा इसके दिमाग में? मेरे फ़ोन में क्या देखना होगा उसे? पहले तो ऐसा कभी नहीं किया इसने. घमंडे एक साथीदार घेऊन घर पाहणी करायला येतो आणि रात्र असते आणि बोलतो, अरे वा, ही प्रॉपर्टी पण सॉलिड आहे किल्लेदारांची. तेव्हा घमंडे बोलतो, फोटो काढ, आणि त्या घराचे फोटो काढतात. तेव्हा असे फोटो काढताना भाऊ बघतो आणि बोलतो, कोण रे? तेव्हा भाऊ पळत जातात, अरे थांबा रे, कोण रे? तेव्हा भाऊ 2-3 लोकांना आवाज देतात आणि बोलतात, एवढ्या रात्रीचे यशाच्या घराचे फोटो का काढत होते? चोरी तर करायला नसतील ना आले? पण या घरात काय सापडेल? पत्रे? फोन करतो यशला, पण वाजले किती, झोपले असतील, उद्या करतो फोन. दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ यशवंतला फोन करतो आणि बोलतो की घराकडे कोणाला पाठवलं होतंस का रे? भाऊ बोलतो, अरे हटकल्याबरोबर पळून गेली. तेव्हा यशवंत बोलतो, पळून गेली म्हणजे? अरे चोरबीर होती की काय? तेव्हा यशवंत बोलतो, मला एक कळत नाही, त्या रिकाम्या घरात चोरांना काय मिळेल बरं? भाऊ झालेला प्रकार त्यांना सांगतो. इकडे मकरंद घरात विचारात राहतो. तेवढ्यात स्वीटी त्याला कॉफी देते. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटी तुझा फोन दे ना 1 मिनिट. तेव्हा स्वीटी बोलते, मेरा फोन? तेव्हा मकरंद बोलतो, हा काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा स्वीटी बोलते, नाही तो. मकरंद बोलतो, नाही माझा फोन ॲक्च्युली स्विच ऑफ झाला आहे, तुझ्या फोनवरून एक कॉल करतो, घेऊ ना? तेव्हा स्वीटी बोलते, हां लो ना. मकरंद फोन घेऊन बाहेर जायला निघतो. तेव्हा स्वीटी बोलते, अरे कहाँ जा रहे हो? तेव्हा मकरंद बोलतो, फ़ोन करने. तेव्हा स्वीटी बोलते, अरे यहाँ भी तो कर सकते हो, उसके लिए बाहर जाने की क्या ज़रूरत है? तेव्हा मकरंद बोलतो, का तुला काय वाटलं मी काय बाहेर जाऊन तुझा फोन बिन चेक करणार आहे का? एवढाही विश्वास नाही आहे का? तेव्हा स्वीटी बोलते, ऐसा क्यों कह रहे हो मकरंद, मुझे तुम पर विश्वास नहीं होगा क्या? लेकिन तुम्हें मेरा फ़ोन चेक करना है. तेव्हा मकरंद बोलतो, असं का वाटलं तुला? नाही काही आहे का फोनमध्ये लपवण्यासारखं? तेव्हा स्वीटी बोलते, नहीं मकरंद, बात तुमने शुरू की है और तुम मुझ पर शक कर रहे हो. तेव्हा स्वीटी बोलते, नहीं मकरंद, मेरा फ़ोन तुम्हारे हाथ में, तुम्हें जो देखना है देखो, जो चेक करना है चेक करो. तेव्हा मकरंद बोलतो, मी असं काहीही म्हटलेलं नाही आहे. तेव्हा स्वीटी बोलते, तुम्हारे कहने का मतलब वही था मकरंद, मैं अच्छी तरह समझती हूँ. स्वीटी बोलते, बताओ ना मकरंद, बताओ. तेव्हा मकरंद चिडतो आणि बोलतो, इतकं ओव्हर रिॲक्ट करायची गरज नाही आहे. तेव्हा स्वीटी बोलते, मैं ओव्हर रिॲक्ट कर रही हूँ? बात तुमने शुरू की है, तुम मुझ पर शक कर रहे हो, तुम्हें मेरा फ़ोन चेक करना है, मुझे नहीं. तेव्हा मकरंद बोलतो, मुझे ऐसा करने की कोई ज़रूरत नहीं है, समझी? तेव्हा स्वीटी बोलते, तो क्यों मांग रहे थे मेरा फ़ोन? तेव्हा मकरंद रागाने तिचा फ़ोन तिच्या हातात देतो आणि बोलतो, एक काम कर, हा घे तुझा फ़ोन, मला नको आहे मला तुझा फ़ोन, आणि इतकी आरडाओरड करायची गरज नाही, कळलं? आय मॅनेज. तेव्हा मकरंद निघून जातो. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद मेरी बात तो सुनो. मकरंद निघून गेल्यावर स्वीटीला एक फ़ोन येतो. तेव्हा स्वीटी बोलते, हॅलो कोण? सुदीप, अभी याद आई मेरी. आणि हे मकरंद गुपचूप बाहेर दरवाजाच्या बाजूला राहून ऐकत असतो. तेव्हा स्वीटी बोलत असते, कैसे हो तुम? अच्छा, ये तो बहुत अच्छी बात है. आणि हे मकरंदला डाऊट सारखं येत असतं. तेव्हा स्वीटी इकडे बोलत असते, हाँ हाँ मिल सकते, कब मिलना है, कहाँ मिलना है? तेव्हा स्वीटी बोलते, हाँ मैं पहुँच जाऊंगी, बाय. हे मकरंद ऐकतच असतो. तेव्हा स्वीटी तयारी करून बाहेर जायला निघते. मकरंद स्वीटीचा पाठलाग करतो आणि इकडे शिवा गुपचूप बघत असतो की काय चाललंय यांचं. तेव्हा स्वीटीचा भाऊ शिवा त्याच्या वडिलांना फ़ोन करतो आणि बोलतो, तीर एकदम निशाने पे लगा है पिताजी. स्वीटी के पीछे पीछे मकरंद भी निकल गया है उसको ढूंढने. अब देखना इस आग में मैं कैसे घी डालता हूँ. उसके पास एक ही रास्ता रहेगा स्वीटी को वापस हमारे चौखट पर लाने का.
इकडे शुभा यशवंतला चहा देते. तेव्हा शुभा विचारते काय हो काय झालं. तेव्हा यशवंत बोलतो तुला सांगून काय उपयोग. तेव्हा यशवंत भाऊने जे सांगितलं ते सगळा प्रकार शुभाला सांगतो. तेव्हा शुभा बोलते अहो ते टुरिस्ट वगैरे असतील हो, असे फिरायला येतात म्हणून आवडलं म्हणून फोटो काढत असतील. तेव्हा यशवंत बोलतो रात्री आणि मग भाऊने हाक मारल्यावर पळून का गेले. यशवंत बोलतो रिकामं घर बघून चुकीच्या लोकांची नजर पडली असेल तर. शुभा बोलते अहो फोटोच काढत होती ना, त्याचं काय एवढं. तेव्हा यशवंत बोलतो शुभा तुला माहित नाही अगं, गावाकडे असे रिकामी घरं अशी जमीन दिसली ना तर काही लोक त्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतात. वर्षी ते पुढे पुढे येत मग आपल्या सीमेत यायचा प्रयत्न करतात आणि मग ती जमीन स्वतःची सांगून आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करतात. तिकडे गावाकडे बघ असे कितीतरी केसेस कोर्टात चालू असतात. तसं व्हावं तुला असं वाटतं का. तेव्हा शुभा बोलते अहो मला का असं वाटेल. तिकडे गावाकडे असे चुकीचे धंदे करणारे लोक कमी नाही येत, पण तुला काय गरज आहे, तुला कुठे तिकडे राहायला जायचंय. तेव्हा शुभा बोलते अहो. यशवंत बोलतो पण मला नाही चालणार, माझं घर आहे, मला काहीतरी करायलाच हवं. तेव्हा यशवंत चहा न घेताच तिथून निघून जातो आणि तिथेच एपिसोड संपतो.